8 वाजता आहेत। मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत आणि अर्थात राजकीय क्षेत्रात मोठी बातमी। कोरोनाच्या संकटात राजकीय हालचालींना प्रचंड ऊत आलेला आहे। मुख्यमंत्री पवार आणि राऊतांनी मातोश्रीवरती बैठक घेतलेली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। पवार राज्यपालांना भेटून आल्यानंतर ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रपती राजवटीच्या मागणी केलेली असं देखील कळते। पार्श्वभूमीवर जी मागणी झालेली होती त्या पार्श्वभूमीवरती बैठक आहे। नारायण राणे यांनी देखील आपल्याला माहिती आहे राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक पार पडलेली आहे। दिनेश दुखांडे मध्ये सहकारी आपल्या सोबत। दिनेश, आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय कारण संजय राऊत असतील, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवरती पार पडलेली आहे। काय नेमका अजेंडा होता, काय वाटतंय? महाराष्ट्रावर कोरोना प्रादुर्भावाचं संकट आहे। कोरोना प्रादुर्भावाच्या वातावरणात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची हालचाल किंवा तशी एक शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल सायंकाळी एक बैठक पार पडली आहे। बैठकीसाठी स्वतः शरद पवार हे मातोश्रीवर आले होते आणि या बैठकीला शिवसेनेचे संसदीय राऊत हे सुद्धा शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत हे सुद्धा उपस्थित होते। पवार, ठाकरे आणि राऊत यांच्यात खलबतं झाली आहे। सायंकाळी 6 वाजता ही बैठक सुरू झाली आणि ही बराच वेळ बैठक सुरू होती। ही गोपनीय बैठक होती। कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याची भावना शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते किंवा शरद पवार या संपूर्ण परिस्थितीच्या बाबतीत ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे कदाचित नाराज असावेत अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। काल सकाळी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन सजितच्या भेट घेतली होती आणि काल सायंकाळी शरद पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती। बघा, शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला प्रदीर्घ असा अनुभव आहे। त्यांचं व्यवस्थापन आणि प्रशासकीय कौशल्य आहे। ते अनेक माध्यमातून नेमका काय चाललं आहे महाराष्ट्रात, काय चाललंय देशात याचा कानोसा घेत असतात। अनेकांनी कदाचित पवारांकडे ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे त्या बाबतीतली काही नाराजी व्यक्त केली असावी, कारण अजूनही सरकारला कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाहीये। लॉकडाऊन सुरू आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे। या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर गेल्या काही काळात महाविकास आघाडी नेत्यांच्या विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बैठका पार पडल्यात आणि या बैठकांना शरद पवार यांनी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे, काही सूचना केलेल्या आहेत। मध्यंतरीच्या काळात असंही कळत होतं की शरद पवार यांची सततची एक भूमिका किंवा मुद्दा होता की लॉकडाऊन फार काळ वाढवता कामा नये, कारण राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे। जो निधी आहे त्याची कमतरता आहे। निधी सर्व जो कोरोना प्रादुर्भाव किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे सगळा निधी गेलेला आहे। अशा काळात जर लॉकडाऊन असाच सुरू राहिला तर महसूल राज्याला महसूल किंवा उत्पन्न मिळणं कठीण होईल आणि त्यातून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणखी कठीण होईल। तर एकूण या लॉकडाऊनच्या संदर्भात सुद्धा जो वाढवणं किंवा त्याची मर्यादा या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्येच थोड्याफार प्रमाणात कुरबुरी ऐकायला मिळत होत्या। असं असताना 2 ते 3 दिवसापूर्वी एक काँग्रेसच्या नेत्यांची ऑडिओ क्लिप बाहेर आली होती। पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की हे सरकार आमचं नाहीये, हे सरकार शिवसेनेचं आहे। त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी सरकारमध्ये काही कुरबुरी आहेत, काहीतरी घडतं आहे। कदाचित काहीतरी मोठा राजकीय भूकंपही पुढच्या काळात होऊ शकतो आणि त्याचेच सुतोवाच ही कालची जी गोपनीय बैठक आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची बैठक ही सुतोवाच करणारी कदाचित ठरू शकते। नक्कीच दिनेश, आणि या सगळ्यामध्ये एक मात्र नक्की जाणवतंय की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेलं आहे, आता नेमकं अपयश कुणाचं याविषयी देखील आता हात वर करण्याचं काम येत्या काळात कदाचित सुरू होईल। मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल की बाबा आमचं काय फार रोल नाहीये, सरकार शिवसेनेचं आहे असं म्हणून हात वर काही नेते करतील असं दिसतंय। असं होऊ शकतं। बघा, कसं आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे एक राजकीय पक्ष चालवण्याचा अनुभव आहे, पण उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकार चालवण्याचा किंवा ती जी प्रशासकीय यंत्रणा असते ती चालवण्याचा अनुभव नाही आहे। त्यामुळे कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी
दिनेश, जरा तुम्हाला थांबवतो. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. विजय चोरमारे सर, काल एक गुप्त बैठक पार पडली सीएम पवार आणि राऊत यांच्यामध्ये. राजभवनावरती पवार जाऊन आले आणि त्याच्यानंतर ही गुप्त बैठक झालेली आहे. काय घडतंय नेमकं पडद्यामागे, काय वाटतंय? कालच आपण म्हटलं होतं की बाबा राज्यपालांनी शरद पवार यांना ज्यावेळी बोलवलं तर कुठल्याही या बैठका अशा काही इतक्या सहज होत नाहीत. म्हणजे प्रफुल्ल पटेल असं म्हणाले की राज्यपाल मुंबईत आल्यापासून पवारांची भेट झाली नव्हती, त्यामुळे चहाला बोललो. तर हे खरं आहे, पण त्या पाठीमागे काहीतरी एक कारण असू शकतात. मला असं वाटतं पहिली गोष्ट आपल्याला राज्यपालांनी पवारांच्या भेटीबद्दल बोलावं लागेल. त्या भेटीत मला असं वाटतं की गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने राज्यपालांच्याकडे फिडिंग होत आहे, म्हणजे सतत भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांना भेटतायत, काहीतरी तक्रारी करतायत, म्हणजे आधी सरकारी अपयशी ठरतायत अशा पद्धतीचे आरोप देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्याकडून केले, तशी निवेदनं दिली गेली, आंदोलन केलं गेलं. त्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, उद्धव ठाकरेंनी आघाडीतून बाहेर करावं असं एक विधान करणं आणि नारायण राणेंनी थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणं, हे एखाद्या ठरलेल्या पटकथेसारखं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं असं ते स्क्रिप्ट एखादं लिहावं, त्या पद्धतीने सगळं आपल्याला घडताना दिसतंय. आणि एकाच बाजूनं सर्व राज्यपालांच्याकडे माहिती जात असताना मला वाटतं महाराष्ट्रातल्या एकूण परिस्थिती संदर्भात नेमकं आकलन करून